लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. बारामती पोटनिवडणुकीसाठी मतदानाचा रणसंग्राम. सकाळी 9 वाजेपर्यंत 8.1% मतदान. उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार यांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानापूर्वी सुनेत्र पवार यांच्याकडून दादांच्या स्मृतीस्थळी अभिवादन. अजित पवारांनी बारामतीसाठी मोठं योगदान दिलंय. विकास कामांची आठवण ठेवून बारामतीकर मतदान करतील. उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार मतदानाच्या वेळेस भावूक. मी विधानसभा निवडणूक लढवावी अशी लोकांची इच्छा. 2029 मध्ये जय पवार यांच्याकडून निवडणूक लढवण्याचे संकेत. लोकप्रतिनिधी कोण बारामतीकर ठरवतील. कुटुंब एकत्र असायला हवं. 2029 ला पवार विरुद्ध पवार लढत नकोय. योगेंद्र पवार यांची TV9 मराठीला एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया. अजित पवार हयात विलिनीकरण झालं असतं तर 2029 ला 100% दादाच मुख्यमंत्री असते. रोहित पवारांचं विधान. तर 2029 ला पवार विरुद्ध पवार सामना अटळ. रोहित पवार यांनी जय विरुद्ध योगेंद्रची लढत शक्यता बोलून दाखवली. रोहित सिंगला अटक झालीच पाहिजे. जय पवारांची आक्रमक भूमिका. तर अपघाताचा अहवाल 3-4 आठवड्यात येईल यावर शंका आहे. सरकार BSRच्या मालकाला वाचवतंय. रोहित पवारांचा गंभीर आरोप. सुप्रिया सुळेंनी काटेवाडीमध्ये मतदानाचा हक्क बजावला. पोटनिवडणूक कधीच आनंददायी नसते. कुटुंब संघर्षावरती सुळेंकडून भावना व्यक्त. राहुरीमध्ये अक्षय कर्डिले यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे. वडील सोबत नाहीयेत पण आशीर्वाद पाठीशी आहेत. कर्डिले यांच्याकडून विजयाचा विश्वास व्यक्त. पश्चिम बंगालमध्ये TMC कार्यकर्ते आणि आम जनता उन्नयन पार्टीच्या संस्थापकांमध्ये जोरदार झटापट. सुतळी बॉम्बफेकीच्या घटनेनंतर मोठा तणाव. हुमायून कबीर यांच्या भेटीदरम्यान मुर्शिदाबादमध्ये राडा. तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्येही मतदानाची रणधुमाळी. सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडूमध्ये 17.69% मतदान झालं तर पश्चिम बंगालमध्ये 18.76% मतदान पार पडलं. बंगालच्या माता आणि कन्यांच्या सुरक्षेसाठी मतदान करा. गृहमंत्री अमित शहांची मतदारांना साद. ट्विट करत घुसखोरी आणि सिंडिकेट राजवरून तोफही डागली. शिवाजी कोण होता पुस्तकावरून वाद. आमदार संजय गायकवाड यांच्याकडून प्रकाशक प्रशांत आंबींना फोन करून अश्लील शिवीगाळ आणि धमकी. महाराजांविषयी आदर दाखवताना गायकवाडांचीच जीभ घसरली. ऑडिओ क्लिप व्हायरल. राज्यात पुढील 3 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचं संकट. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला येलो अलर्ट. विदर्भ वगळता सर्वत्र वादळी पावसाची शक्यता. धाराशिवच्या परंडामध्ये अवकाळी पावसाचा तडाखा. 9 एकर पपई बाग जमीनदोस्त. शेतकऱ्याचं 15 ते 16 लाखांचं आर्थिक नुकसान. तर लातूरमध्ये वादळी वाऱ्यामुळे आंबा पिकाचं मोठं नुकसान. पंचनाम्याची मागणी. राज्यात उन्हाचा कहर. अकोल्यामध्ये सर्वाधिक 11 बाधितांसह राज्यात उष्माघाताची रुग्णांची संख्या ही 39 वर पोहोचली. आरोग्य विभाग सतर्क. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. उष्णतेच्या तीव्रतेमुळे पिकांचंही मोठं नुकसान. मुंबई पुणे एक्सप्रेस वे 2 दिवस बंद. आज मुंबईकडे तर उद्या पुण्याकडे जाणारी वाहतूक ठप्प. दुपारी 12 ते 3 वाहनांना नो एंट्री. देखभाल दुरुस्तीचं काम हाती. लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.